Hello student, good day to all of you. Today we are going to study Organization of Commerce subject chapter number 4, Business Services. In this lecture we are going to study remaining type of bank, that is specialized bank, which is specially formed for the purpose of finances to the specific areas. So first type of specialized bank is export and import bank, Exim Bank. So this type of bank provide finances to the exporters and importers and functions as the principal financial institution for coordinating the working of institutions engaging financing export and import of goods and services with a view to promoting the country's international trade. ही जी बँक आहे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक, एक्झिम बँक, ती कोणाला सपोर्ट करते? जे एक्सपोर्टर्स आहेत, इम्पोर्टर्स आहेत, जे एक्सपोर्ट करतात किंवा इम्पोर्ट करतात त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करते, फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करते. आणि अगेन ऑन द अदर हँड त्यांचं फंक्शन काय असणार आहे? जे इन्स्टिट्यूशन्स एंगेज आहेत कशामध्ये? फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी कोणाला? एक्सपोर्टर्स अँड इम्पोर्टर्सला, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? जो इंटरनॅशनल ट्रेड आहे तो काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे त्या कंट्रीजचा. मग त्यांना काय प्रोव्हाइड करणार आहे? ते फायनान्स प्रोव्हाइड करणार आहेत. Second one, SIDBI, Small Industries Development Bank of India. So this SIDBI was set up on 2nd April 1990 under the Act of Indian Parliament and acts as the principal financial institution for promotion, financing and development of the micro, small and medium enterprise sector, as well as for coordination of functions of institution engaged in similar activities. मग हे कोणाला प्रोव्हाइड करते? सिडबी जी आहे ती कोणाला फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करते? मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज सेक्टर. आणि अगेन जे एंगेज आहेत इन्स्टिट्यूशन ह्या ज्या मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसला सपोर्ट करण्यासाठी, फायनान्शियल सपोर्ट करण्यासाठी, तर त्यांनाही काय करते? ती हेल्प करते. Third one, NABARD, National Bank for Agriculture and Rural Development. So it is an apex institution for financing agricultural and rural sector. मी स्पेशली कोणासाठी ही सेटअप झाले? जे ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज आहेत किंवा रुरल सेक्टर्समध्ये आहेत त्यांनाही नाबार्ड काय प्रोव्हाइड करते? फायनान्स प्रोव्हाइड करते. सो नाबार्ड प्रोव्हाइड बोथ शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म क्रेडिट थ्रू रिजनल रुरल बँक्स, RRB ज्या आहेत त्या. It is concerned with policy, planning and operations relating to agricultural credit and credit for other activities in rural India. It provides finance to financial institutions and not to the individuals. इथं फक्त कोणाला प्रोव्हाइड करते ती फायनान्स? जे ॲग्रिकल्चरल अँड रुरल सेक्टर्समध्ये एंगेज आहेत त्यांना फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करते. शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म दोन्ही टाईपचे क्रेडिट कोणाच्या थ्रू करणार आहे? ती प्रोव्हाइड रिजनल रुरल बँक्स, RRBजला असिस्ट करणार. आणि त्या काय करणार? RRBज कोणाला प्रोव्हाइड करणार आहे? फार्मर्स आहेत, स्मॉल स्केल फार्मर, इंडिव्हिज्युअल पर्सनला ही प्रोव्हाइड करत नाही फायनान्स. नेक्स्ट वन, न्यू मॉडेल्स ऑफ बँकिंग. So first in that, small finance banks. Small finance banks are a type of niche bank in India. These are banks with a small finance bank license and provide basic banking service of acceptance of deposits and lending. जसं बाकीच्या ज्या कमर्शियल बँक्स आहेत त्यांचं प्रायमरी फंक्शन्स काय आहेत? ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड लेंडिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस. The aim behind these banks is to provide financial inclusion to sections of the economy not being served by other banks, such as small business units, small and marginal farmers, micro and small industries, and unorganized sector entities. जसे जे बाकीच्या बँक्स आहेत ज्या फंक्शन्स प्रोव्हाइड करतात त्याच्या व्यतिरिक्त दुसरे फंक्शन्स काय करणार आहेत ते किंवा सर्व्हिसेस आहेत ते ह्या सेक्शन्सला प्रोव्हाइड करतात. सो एक्झिस्टिंग नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स अँड लोकल एरिया बँक्स
can apply to become small finance bank. These banks can be promoted either by individuals, corporate, trust or societies. They are established as public limited companies in the private sector under the Companies Act 1956. They are governed by the provisions of Reserve Bank of India Act 1934, Banking Regulation Act 1949. There is no territorial restrictions for these banks. They were set up with the twin objectives of providing an institutional mechanism for promoting rural and semi-urban savings and for providing credit for viable economic activities in the local areas. जे रिजनल एरियाज आहेत त्यांना काय प्रोव्हाइड करणार आहे ह्या बँक. Small finance bank is first provision of saving for unserved and underserved sections of the population, and second one, supply of credit to small business unit, small and marginal farmers, micro and small industries and other unorganized sector. So examples of these small finance banks are Jana Small Finance Bank, AU Small Finance Bank, Equitas Small Finance Bank, etc. Second one, payment bank. So it is a new model of banking. It is conceptualized by the Reserve Bank of India. The main aim is to offer financial services to small businesses. So specifically, these type of banks provide finances to small business units. The main aim is to offer financial services to small businesses and low income people. It is like any other bank as it can carry out most of the banking functions such as remittance services, mobile banking, ATM cards, net banking, etc. But it is not allowed to issue loans and credit cards. Similarly, it can accept the demand deposits only up to rupees 1 lakh. Indian Post Payment Bank, Airtel Payment Bank, Paytm Payment Bank, etc. are some of the example of active payment banks to the date. म्हणजे हे प्रोव्हाइड काय करतात आहेत, फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करतात आहेत कोणाला, स्मॉल बिझनेस अँड लो इन्कम ग्रुप जे आहेत त्यांना काय प्रोव्हाइड करतात, फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. बट दिस टाईप ऑफ बँक specialized banks, that is Exim, SIDBI and NABARD, and new models of banking which is running in our country earlier. In the next lecture we are going to study functions of commercial banks. Till then, thank you.